साबुदाण्याचे पांढरे शुभ्र पापड बनवायचेत ना? चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता खूप छान असे खुसखुशीत एकदम हलके फुलके झालेले आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघरी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पापड झालेले आहेत। आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे वाळवणाचे पदार्थ तर झालेच पाहिजे। वर्षभराचे साठवणीचे पदार्थ आपण उन्हाळ्यातच बनवून ठेवतो। तुम्ही बघू शकता ते मी 4 ते 5च पापड्या बनवत आहे, त्यामुळे कमी तेल घेतलेले आहे। पण खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र आणि कुरकुरीत पापड्या झाल्या होत्या, हलक्या फुलक्या। आणि तुम्हाला रेसिपी जर पाहिजे असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता अगदी सहज अशा फुलल्या जातात। आणि आपण 2 ते 3 पद्धतीने मी तुम्हाला साबुदाण्याच्या पापड्या कशा बनवायच्या हे ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्ही बघू शकता खूप छान अशा फुललेल्या आहेत। इथे मी 6 ते 7 पापड्या तळून घेतलेल्या आहेत, खूप छान होतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे साबुदाणे तुम्ही बघू शकता, मी इथे रात्रभर पाणी टाकून भिजवलेले। साबुदाणे एकदम असं मोकळा फडफडीत भिजला पाहिजे। तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकून देखील भिजू शकता किंवा थंड पाण्यात देखील भिजू शकता, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर इथे मी 2 कच्चे बटाटे किसून घेतलेले आहेत। त्या कच्च्या बटाट्याचा किस आपण पाण्यात टाकून घ्यायचं, म्हणजे तो काळा पडत नाही। त्यानंतर मी ते 3 ते 4 ग्लास पाणी घेतलेले। हे पाणी आपल्याला छान असं उकळून द्यायचे आणि उकळल्यानंतर छान त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ टाकायचे। हे साबुदाण्याचे पापड आपण 2 ते 3 प्रकारे नक्की करू शकतो। तर सर्वप्रथम पहिली पद्धत म्हणजे, आता तुम्ही बघू शकता हा साबुदाणा मी भिजत घातलेला होता रात्रभर। हा आपल्याला असा अख्खा भिजवायचा आहे आणि भिजल्यानंतर छान भिजल्यानंतर अशी पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून तुमच्या गरजेनुसार किंवा साबुदाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही मीठ टाकू शकता। इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथे मी 1.5 चमचा मीठ वापरलेले आहे। साबुदाण्याला छान पाण्याला उकळी आल्यानंतर आपण 1.5 चमचा मीठ टाकून आता याच्यामध्ये साबुदाणा टाकत आहोत। असं छान असा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या तळाला साबुदाणा लागणार नाही ह्याची काळजी इथं घ्यायची। छान असं कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे आणि गॅस जास्त मोठा देखील ठेवायचा नाही आणि जास्त लहान देखील ठेवायचा नाही आणि कंटिन्यू साबुदाणा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा आपल्याला हा शिजत आल्यानंतर आपण जो कच्च्या बटाट्याचा किस आहे तो टाकणार आहे, कारण बटाटा शिजण्यासाठी फार असा वेळ लागत नाही। तर हो, आपण 3 प्रकारे साबुदाण्याचे पापड बनवू शकतो। हेच आपण साबुदाणे मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट बनवायची आणि याच पद्धतीने आता मी जसं गरम पाण्यामध्ये उकळून शिजवते अख्खा साबुदाणा, त्याच पद्धतीने तुम्ही शिजवू शकता। खूप छान अशा ट्रान्सपरंट पापड्या होतात। त्यानंतर तुम्ही यामध्ये कच्च्या बटाट्याचा जसं किस टाकतो आपण, तसं कच्च्या बटाट्याची पेस्ट टाकून साबुदाण्याची पेस्ट टाकून मिक्स करून असं बॉईल करून तुम्ही त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून थोडंसं मीठ टाकून चवीप्रमाणे त्या देखील अशा बनवू शकता। अशा पद्धतीने साबुदाण्याच्या पापड्या खूप सुंदर होतात, नक्की बनवून बघा। आता तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा थोडं ट्रान्सपरंट व्हायला लागला आहे। आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये कच्च्या बटाट्याचा किस टाकणार आहोत, कारण किस शिजण्यासाठी फार असा काही वेळ लागत नाही। आता जवळजवळ शिजत आलेला। आता याच्यानंतर मी 5 ते 10 मिनटं गॅस चालू ठेवणार आहे। टोटली मला इथे 25 मिनटं ते 30 मिनटं लागले। थोडासा वेळ लागतो, पण खूप छान होतात पापड्या, खूप छान फुलल्या जातात। साबुदाणा जर चांगला शिजला गेला तर छान अशा फुलल्या जातात पापड्या। त्याच्यामुळे साबुदाणा शिजताना आपल्याला ही काळजी घ्यायची, छान असा साबुदाणा शिजू द्यायचा आहे आणि छान असं घट्टसर मिश्रण होऊन द्यायचं। आता जर थोडंसं पातळ वाटतंय, अजून 5 मिनटे मिश्रण हे मी शिजवून देणार आहे। तुम्ही बघू शकता आता आपला साबुदाणा इथे ट्रान्सपरंट झालेला आहे। आता ह्या स्टेजला मी गॅस इथे बंद करणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे प्लास्टिकची शीट बाहेर अंथरून घ्यायची आणि त्याच्यानंतर छान अशा पातळ तुम्हाला आवडतील अशा पद्धतीने तुम्ही पापड्या काढून घ्यायच्यात। तुम्हाला माझी साबुदाण्याची पापड्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील साबुदाण्यांची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की अपलोड करेल। धन्यवाद।